टाकीत बरंच पाणी दिसते. बसून थोडं पिकलाय का नारळ? नारळ पिकलेला राहतो का? मग काय असतो? असते असते. काय पाहिजे काय तुम्हाला? अय ऐश्वर्या, तुला का सलमान दिसना घेता आलेला? तू होय सलमान? मग कोण आहे? आणि कुठून ते होय? ही बघ, सलमान पेक्षा मोठं आहे. बरं कामाचं काय ते बोल. कामाचं होय? नारळ आहे तर हे काय काढलं मला कळलं. हा काढायचे विकायला पाहिजे काय म्हणलं. मला तिकडं काय? वड्याला नारळ एक फोडायचा आहे की. ही वड्याला फोडण्याचे नारळ आहे काय? इकडे काय अलीकडे काय हिचं कोण नाही ना? कशाला कोणी इकडं? बरं ऐक की, काय? तुला एक बोलायचं होतं. बोल ना मग. तुम्हाला लय आवडती. काय काय म्हणजे? अरे काय काय खोटं बोललोय काय? मी खरं बोलतोय. अरे हा पण तुला लाज वाटली पाहिजे. घरी बायको ना तुझी, एवढं सोन्यासारखे बायकोला असं हे करतो का? काय अरे तुला लाज वाटली पाहिजे. घरी बायको ना तुझी, लग्न झालेलं एवढं सोन्यासारखे बायकोचा विचार कर ना थोडा. तसलं बायको बिकोचं काढ नको, मला नाही आवडत ती काळी बिंद्री ती. अरे बायकोला काय बोलायची तरी अक्कल आहे का तुला? अक्कल आहे का म्हणजे? ही बघ तू किती गोरी आणि तिचा हात काळा म्हशीवणी. अरे ती जरी काळी सावळी असली तरी पण मनाने किती चांगली तुला माहित तरी आहे का? मनाचं काय करायचंय? तिला बघून असा मूडच होत नाही. मग पहिले लग्नच कशाला करायचं ना मग ती सोबत? काय नकळत झालं, आता काय करणार? नकळत झालं. तू काय झोपला होता का तेव्हा? ती जाऊ तिचा कशाला विषय काढून मूड ऑफ करते या. बरे बाबा मला तुझ्या त्या भानगडीत पडायचं पण नाही. तू चालतं होय इकडनं. माझा लय जीव आहे तुझ्यावर. अय बाबा ते तसलं काय मला सांगू नको. तुला सांगितलं एकदा इथं चालता होय. तसलं नको सांगू. मग कसलं सांगू? ही सांगू का? आय लव्ह यू. डोकं बिकं खराब झाले का? तुला नाही म्हणलेलं कळत नाही काय? काय नाही म्हणलं कळत नाही काय? अरे मी तुला लय राणीसारखी ठेवीन. मला नाही टाइम असेल लग्न झालेल्या माणसासोबत ही बोलायला. काय ही बोलायला आणि ती बोलायला? तुला एकदा सांगितलं ना जा इकडनं. उगाच बोबाटे कर ना गाव गोळा करून घेईन. शेवटचं विचारतोय, जमन का? एकदा सांगितलं नाही म्हणजे नाही. होय इकडनं. काय प्रॉब्लेम आहे तुला? सांग ना मग. एकदा सांगितलं ना. ऐकून नाही आलं का तुला? तुला जमून घ्यावं लागेल. मला नाही टाइम असला काही फालतू गोष्टींना. अरे तुला तर माझ्यासारखं पोरग भेटून घेतो कुठं गावात अख्ख्या? नकोय मला तुझ्यासारखं. मी तुला तेच सांगते. मग काय लग्न नसतं झालं तर हा म्हणली असते का? मला टाइमच नाही तुझ्यासारख्या मुलाला हा म्हणायला. बरं चालतंय, जातो आता मी इथून. पण परत फक्त दिस मला कुठं इकडे तिकडे मग दाखवितो. आणि तुला मला हा म्हणावंच लागेल. जमन का नाही म्हणे? तुला एकदा सांगितलंय ना नाही म्हणून. काय नाही म्हणून? मला नाही टाइम असल्या फालतू गोष्टींसाठी. फालतू गोष्ट आहे का? नाही नाही तुझ्यासाठी खूपच चांगली नाही का? फालतू आहे का? हायचे फालतू. अरे किती भारी गोष्ट आहे ही. तू करीत बस तिकडे जाऊन. मग तू हा म्हणून बघ ना, तुला कळण किती भारी ती. मला नकोय. तुला एकदा सांगितलंय. नकोच मग आता डोकं नको खाऊच. जा इकडनं. आता जातो, चाललं लगेच. आणि जाय मागे रस्ते रिकामाचे जा. पण तुला हा म्हणावं लागेल. हा ते पाहू जा. आणि घे आता तुझं नारळ तुपलं तूच खा, नको आम्हाला. कसला मूर्ख माणूस या. काहीतरी करावंच लागणार याचं. पाणी संपलंय का काय ह्याच्यातलं? आणावं लागतं तिकडनं. कावताय काय करताय तुम्ही? काय नाही, झाडांना पाणी देत होते जरा. हा का? हा. तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोल ना ग, काय झालं? ताई तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. हा मग बोल ना. कसं बोलू पण? अगं काय झालंय? ते तुम्ही ना जरा ना तुमच्या नवऱ्याकडे थोडं लक्ष ठेवत जा. का ग बाई? कारण ते काय पण बोलताय मला. काय पण कशाला बोलते? त्यांना काय येड लागले का? ते मला नाही माहिती पण मग ते मला काय पण बोलतात की तू आवडती, माझा तुझ्यावर जीव आहे. मग तुम्ही पण थोडंसं लक्ष ठेवा, मला असंच वाटतंय. पण ते तुला कसं काय बोलतील? घरात बायको असताना तुला कसं काय येऊन बोलतील ग? अहो मी त्यांना तेच बोलले तर ते बोलतात ती नाही मला आवडत म्हणे. 4 चौघात मध्ये कसे घेऊन जायचं तिला आणि खूप काही काही बोलत होते. मला ना तरी पण ह्यांच्यावर डाऊटच होता. आता येऊ देस त्यांना, बघतेच. मला ना तरी आले का? ती काय करते इकडे? आता कसले धंदे सुरू केलेत तुम्ही? काम धंदे सोडायचे हे काय आता नवीनच? कामच करून आलोय. ही काय सांगते मग मला? काय म्हणती? काय म्हणले रे? काय म्हणली म्हणजे जे तुम्हाला बोलले मी ते सांगितलं तुझ्या बायकोला. काय सांगितलं? अहो तिला काय विचारताय तुम्ही? काय विचार? तुम्हाला माहिती नाही का तुम्ही काय बोलले तिला ते? मी बोलले पण तिने काय सांगितलं? हा का नाही? अहो माझ्या समोर काय विचारतात? लाज जेव्हा आहे का नाही तुम्हाला? माझ्या समोर विचारता का त्यांना हा का नाही म्हणून? हे बघा तुम्ही ना जर तुमच्या नवरा जरा दापात ठेवत जा. ए तुला जर नव्हतंच आवडत तिकडे कोपऱ्यातून बोलून सांगायचं ना मला. माझ्या बायको पासून काय सांगितलं? बघा बघा कसं बोलते चारा चारा तुमच्या. अहो तुम्हाला लाज दर्जा आहे का नाही? लग्न झाले ना तुमचं तरी पण असे धंदे करताय का?
अहो मी होते म्हणून ठीक आहे, जर दुसरी कुणी बायको जर असते माझ्या जागी ना तर तिकडे कधीच हा म्हणली असती, म्हणजे तुमचा नवरा त्या बाईच्याच नादी लागला असता. असं सांगायचं ना मग आधी. मी माझी घरी काशी करते ना, कशाला इथं राहू मी तुमच्यापाशी. जा हिंडा, कोण पोरगी देते मी पण बघते तुम्हाला. पोरगी देते? हा मग तुला काय घराच्या बाहेर काढतोय काय? घरच्या बाहेर म्हणजे हे काय धंदे? हिला घरात आणायची म्हटलं, मला घरच्या बाहेर काढण्यासारखंच आहे ना. घरात कशाला आणायची? हो बाबा मी नाही यायला रिकामी, मला माझं पडले, मी कशाला मला यायच्या नादी बघ तुला बायको समोर विचारतोय एकदा अजून हा का नाही. अरे पण विचारायची काय पद्धत? हे असं माझ्या समोर विचारताय, मी करू का 2-4 नवरे? मग जमन का तुम्हाला? टंगड तोडीन तुझं टंगड. लावून दाखवा मग सांगते तुम्हाला. काय सांगते? मग हे काय असलं? अरे तुम्हाला पहिल्यापासूनच आवडत नव्हती, मग कशाला झक मारायला लग्न केलं का? मग आता तीच चूक झाली ना, आता सोडून तर देऊ शकत नाही. आणि मग लग्न करायच्या आधी विचार करतो ना, कशाला 2-2-3-3 आयुष्य बरबाद करतो रे? कोण 3-3 केलं तर? मग तू सुखात मी सुखात, तिचं लग्न होतं तर आम्ही दोघं सुखात. चल सोड माझा. काही लाज लज्जा मी करू का असं? हा कसं? मी लाज लज्जा सोडलेली हा माणूस. तू ये बाई गावात तमाशा. आणि नवऱ्याला जरा दापट ठेवा. परत घरी फिरी येऊ नको, कळलं का? तू माझ्या मागे जर फिरला ना मग बघ आता गावातच बोबट करीन मग. माय कशाला फिरू, तिकडे येतो बघा समजून सांगा जरा नवऱ्याला. सोडली पूर्ण सोडली. अरे गावात तमाशा, तोंड दाखवायचं जागा नाही ठेवली तू कुठं. तुम्ही घरात चालत नाही, 2 टायमाचं जेवायला नाही दिलं ना तेव्हा तुम्हाला अक्कल ठिकाण्यावर आहे हे काम. आत्या अगं काय झालं? अहो तुमच्या पोराने पण माझ्या औषधाचं वाटोळं करून टाकलं. अगो बाई असं काय म्हणते का? येडी झाली काय तू? येडी बेडी का काय? तुमचं पोरग येडं झाले. अख्ख्या गावातले लोक न लग्न झालेल्या पोरींच्या मागा लागून विचारतोय लग्न करशील का, लग्न करशील का. मला कशाला आणलंय? नको वरडू. हा हेडफेड लागलो का काय तुला पार? अहो तुम्ही मला कशाला बोलते? तुमच्या पोराला कळलं नाही का येडफीड लागले का त्याला असं करताना? अगं तू असून असं काय येडण करतो, तू काय करते? अहो मी काय करते म्हणजे? मी तुमच्या घरात आता काम कर हे कर का? त्यांना राखून बसायचं का आता? तू करून आणली म्हणले ते बोल तरी का दुसरीकडे नजर टाकाय मोकळा आहे का? येडा आहे काय तू? अहो गावातल्या पोरी येऊन मला जाऊन सांगतात. आता मी झाडांना पाणी देत होते ना तेव्हा ती ऐश्वर्या आली होती, तिने मला सांगितलं हे माहिती का? अहो दरवेळेस तुम्ही माझ्यावर विश्वासच दाखवत नाहीत. अहो कधीतरी माझं पण म्हणणं ऐकून घेत जा, कधीतरी विचारा पोराला पण. बाया काय तू आता डोक्यात वेगळंच भूत घातलं बाया. का असलास तू कुठं? अहो मी घातले का भूत? तुमच्या पोराला करताना लाज नाही वाटली का? बघा आलेत ते. काय चाललंय? अरे काय भानगड आहे? काय म्हणती? लाज नाही वाटली का पोराला एवढं बोलून घेतात तिचं? हा मूर्ख आहे काय तू? काय म्हणली ती? बघ बरं काय म्हणती. इथं लगेच कळलं काय तो? बघितलं का? विषय आपल्यातले आपल्यात ठेवायचा ना. काय आपल्यातले आपल्यात? तुम्ही गावात गाव बोटा करायला लागले, मी आता आपल्यातले आपल्यात ठेवायचं का? काय बाबा गेले असते तर परवडलं असतं घरी सांगायच्या आधी. जाणारच आहे मी आत्याला तेच सांगायला. आता मी जाणार आहे माझ्या घरी, मी नसते राहते इथं. आत्या तुम्ही सांगायला तुमच्या पोराला. अरे काय भानगड ही? काय सांगती? चुकीचं आहे तिचं. असं कुठं होईल का? चुकीचं ऐकलंय तिने. अहो तुम्ही विचारा त्या गावातल्या ऐश्वर्या माहिती ना, तिने मला स्वतः येऊन सांगितलंय. अरे तुला लाज कशी नाही बायको करून दिली मला बाकीकडे नजर टाकायची? हा तुला काही घरी कमी आहे का? घरी रांजून भरलाय, टोपलं भरलंय, गिळ ना घरी हिरबळ बिन रातभर बी. बाहेर कशाला नजरा टाकेत वर? घरची भाकर काळी, मग बाहेरची नको पांढरी भाकर बघायला. तिला शिवाय खेळवला काय? आधी सांगायचं जसं काय तुमच्यावर उजेड पडलाय. अरे मूर्खा असं बोलतो ना असं करीतो तो अन्याय. अरे पण तुम्ही एवढं बांधलं जाऊन का? मी एखादी पोरगीच घरी आणली का? बाय आणली घरी आणली का? कोण? उद्या ते पण करायचं नाही करायचे. 2-2, 3-3 बायका करतात तशी तुझ्यात हिंमत असली तर घरी आण ना. घरी आणलेली चांगली, पण असं चाललेलं बाहेर चांगलं नाही. हिरवट केली काय म्हणते पोरानी? आता त्यांनी पण परमिशन दिली घरी आणायची, मी राहतच नाही. दादा मला जायचं घरी. समजून अगं पण दोघे जरी आले गेले तरी करताना विचारानी. आता तर माझं इथं राहणं खरंच नाही, मी चालले माझ्या घरी. काय करावा आता? बरं झालं का? आरती तो मानल्यामुळे 2 बायका करून आण म्हणून चिडली ती. तिला मी मागाशी समजून सांगितलं. आता तुम्हाला उत्तर तरी काय द्यावा? सांगावं तरी काय रे मूर्खाला? हा शेण्यांना सांगली सारी बात, मूर्खाला सांगली एक रातभर तरी कळाला. एवढा असतं का कुठं अन्याय? काय नाही काय नाही केलं मी. एक तुझं जमत नव्हतं, होत नव्हतं, बळच केलं तर इकून तिकून तर तो लगेच तिला दिली हुसकून दुसरीकडे बसला नजरा टाकेत. काय गरज आहे बावताली बघायची? सोनं पडलं तरी बस माणसाने बघून आहे बावताली. तुझ्या चुकीमुळे झाला आता ही तुला पत्न पावायचे आल्यात. बघ तू तुझा उद्या आता मी नसते तुझ्यात भाग्यत. बरं चालतं बघतो मी तिला. हा बघ जायला हा जा गेली मारायला का काय बघ तिची भरून. काय लेकर बाई त्यांच्या मनावर पाहिली सोडी तरी काय करतात? हा इतकी बी काय बी एवढं जाल माव काय असली उघड्या नदरीचे जाल मावा बायको असं लग्न करून एवढा अन्याय कराय बघत.